महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। सरपंच आणि सदस्यांचा विरोध असतानाही ग्रामसेवक राजश्री कदम पुन्हा रुजू। प्रभारी ग्रामसेवक अरुण राजपूत यांना कायमस्वरूपी करण्याची सरपंचांची मागणी। काही दिवसांपूर्वी भालिवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी मिळून ग्रामपंचायतीला टाळे ठोकले होते। भालिवडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका राजश्री कदम यांच्या विरोधात सरपंच आणि सदस्य आक्रमक झाले असून ग्रामसेवक बदला अशी मागणी करून थेट ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात आले होते। या गोष्टीची दखल घेत गटविकास अधिकारी यांनी या ठिकाणी प्रभारी ग्रामसेवक दिल्याने अखेर ग्रामपंचायत कार्यालय खुले झाले। अरुण राजपूत यांची भालिवडी ग्रामपंचायतीत प्रभारी ग्रामसेवक म्हणून नेमणूक करण्यात आली होती। मात्र प्रभारी ग्रामसेवक अरुण राजपूत हे सुरळीत काम करत असताना कोणतीही पूर्वसूचना न देता 1 मार्च रोजी राजश्री कदम या पुन्हा ग्रामपंचायतीत रुजू झाल्याने सरपंच आणि सदस्यांनी पंचायत समितीमध्ये जाऊन गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे। आता प्रभारी ग्रामसेवक असलेले अरुण राजपूत यांना कायमस्वरूपी कार्यरत करण्यासाठी भालिवडी ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक कारले यांनी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे। सरपंच दीपक कारले, उपसरपंच आणि सदस्यांनी अनेक वेळा ग्रामसेवक बदलण्याची मागणी केली होती। मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर सर्वांनी मिळून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले होते। पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या बाबीची दखल घेत भालिवडी ग्रामपंचायतीसाठी अरुण राजपूत यांची प्रभारी ग्रामसेवक म्हणून नियुक्ती केली आहे। गटविकास अधिकाऱ्यांचे पत्र मिळताच राजपूत यांनी आपला कार्यभार स्वीकारला। मात्र भालिवडी ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत असल्याने अनेक कामे करण्यास अडथळा येत आहे। त्यामुळे प्रभारी ग्रामसेवक असलेले अरुण राजपूत यांना कायमस्वरूपी करावे, जेणेकरून ग्रामपंचायतीतील कामे सुरळीत पार पडतील, अशी मागणी सरपंच दीपक कारले यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे। ग्रामसेवक राजश्री कदम यांना सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांनी अनेक वेळा विरोध केला आहे। ग्रामसेवक राजश्री कदम या स्वतःच्या अंगावर इजा करतात आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हजर नाही राहू शकत। वैयक्तिक अडचणी असताना त्या ग्रामपंचायत कार्यालयात येऊन स्वतःला इजा करून घेत आहेत। त्यामुळे अशा ग्रामसेवक आम्हाला नको, असा पवित्रा घेत शासनाने कदम यांना बडतर्फ केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया सरपंच दीपक कारले यांनी दिली आहे। महाराष्ट्र माझा करिता कार्यकारी संपादक सिद्धी दगडे, रायगड, भालिवडी। मी दीपक कारले, ग्रामपंचायत भालिवडी सरपंच। आमच्या ग्रामपंचायतीमध्ये दिनांक 25 जानेवारी रोजी राजश्री कदम ग्रामसेविका यांनी हातावरती इजा करून ब्लेडी मारून घेतल्या होत्या। विनाकारण काही त्रास नसताना जनतेची कामं करायची नाही, काही नाही, आणि स्वतःच्या काहीतरी वैयक्तिक कारणावरून प्रेशरमध्ये येऊन जर का त्या अंगावरती इजा करून घेत असतील तर त्यामुळे आम्ही बदली ग्रामसेवक म्हणून मागणी केली होती। त्या मागणीच्या अनुषंगाने पंचायत समिती कार्यालयाकडून आम्हाला प्रभारी ग्रामसेवक म्हणून अरुण राजपूत म्हणून ग्रामसेवक दिले होते। त्यांच्या जे 1 महिन्याचा जो कालावधी गेला, अतिशय उत्कृष्टपणे असे काम करत होते, आणि आज दिनांक 1 मार्च आज पुन्हा त्या ग्रामसेवक राजश्री कदम आमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हजर झालेले आहेत। त्या पुन्हा जर रुजू होणार असतील तर मी मागेच सांगितलं होतं बाईटमध्ये का आम्ही पुन्हा ग्रामपंचायतीला टाळं ठोकूया, आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज त्या जसं हजर झाल्यात तसं आम्ही ताबडतोब ग्रामपंचायत कार्यालय सोडून पंचायत समितीकडे विचारायला आलो आहे का आम्ही जर का एवढी मागणी केली असताना जर का त्या ग्रामसेवक आम्हाला नकोच आहेत, त्यांच्याबरोबर आम्हाला काम करायचं नाही आहे का, त्या कोणत्याही व्यक्तीचं कामच करत नाहीत, तर मग त्यांना पुन्हा रुजू कसं काय होतात? जर का त्या झेंडावंदनला सुद्धा हजर राहिलेलं नाही ह्याचाही उल्लेख आम्ही केलेला होता, आणि तरीही वारंवार एवढ्या तक्रारी करून लेखी स्वरूपातही तक्रारी दिल्या आहेत, तरी पण त्या पुन्हा जर का ग्रामपंचायतीमध्ये येत असतील आणि जर का त्यांच्याकडून उद्या उठून जर का त्यांनी पुन्हा काय अंगावरती इजा करून घेतल्या किंवा काही तिथे प्रयत्न केले आत्महत्येचे वगैरे, मग त्यांनी ते असे जर काही प्रकारचं घडत असतील तर त्याचा आरोप जर का सरपंचावर, माझ्या उपसरपंचावर किंवा ग्रामसेवकावर किंवा आपल्या सदस्यांवर किंवा माझ्या कर्मचाऱ्यावर जर का झाला का त्यांनी गजाआड जायचं का, ही वाट पाहत आहे का पंचायत समिती? मग पंचायत समिती
जर का पंचायत समितीकडे वारंवार जर का ही विचारणा केली आहे का आम्ही का आम्हाला बदली ग्रामसेवक द्या, पुन्हा पुन्हा 30 ग्रामसेवक जर का हजर होत असेल तर आम्हाला त्यांच्या संगती काम करायचं नाही. आम्ही पुन्हा ग्रामपंचायत टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही. आणि जर का टाळं ठोकून ही जर का ग्रामपंचायतीला आमच्या दुसरा ग्रामसेवक देणार नसतील तर आम्ही उपोषणाचा मार्ग पत्करू, पण आम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हजर होणार नाही. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.